आम्ही उद्धव साहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही 84 पासून शिवसेनेचं काम करतोय. ह्या गद्दारासाठी आम्ही काम केलेलं नाही. आम्ही ठाकरे परिवाराकडे बघून आम्ही काम करतोय. उद्धव ठाकरेंनी खाल्ल्या लेवलला बघायचं. तुम्ही बघा की तुम्ही कशाला निवडून दिलं तुम्हाला. नुसतं ट्रान्सफॉर्मर बदलून आणि रील बनवून माणूस खासदारकी होऊ शकत नाही. आणि हे जे 3.5 लाख मतांची मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे ताई, ते त्यांना निष्ठेने मिळालेलं आहे. त्यांनी पैसे खर्च नाही केले. सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी खर्च केलेला आहे. माझ्या लेकरांना 1600 रुपये दिले त्याला निवडणुकीच्या टायमाला गल्ला फोडून. ते पैसे मला परत पाहिजे घ्या सगळं. मंत्रिपदाची शर्यतीत श्रीकांत शिंदे आहेत, ओमराजे आणि ओमराजे निंबाळकर ग्रामपंचायतचे सदस्य असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले, 2दा खासदार केले. आता गोवर्धनवाडीत निवडून येऊन दाखवा म्हणावं खासदार साहेबांना. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची सभा पार पडलेली आहे आणि त्याच्यानंतर इथल्या शिवसैनिकांमध्ये खरंच काही जोश उरलेला आहे का? कारण की ओमराजे हे ग्राउंड लेवलवर काम करणारा नेता म्हटलं जात आहे की सगळं संघटन सुद्धा घेऊन गेलेले असतील. तर त्याचा फॅक्ट चेक करूया. सगळ्यात पहिले मला तुम्ही सांगा कोण बोलणार? बोला. ओमराजे निंबाळकर निघून गेले. काय फरक पडत नाही. गेला ओमराजे सामान्य शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. ओमराजे गेला काय आणि 6 खासदार गेले काय, काही फरक पडणार नाही. आम्ही फक्त उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहोत. कोण गेलं ह्याच्यापेक्षा आम्ही ठामपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहेत. ओमराजे गेलेत म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये गद्दारी आहे. त्यांचे वडील डॉक्टर पवनराजे निंबाळकर हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याबरोबर सुरुवातीला होते. त्यांनी त्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक दिली. कारखाना त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर कारखाना हा मोडीच काढला त्यांनी. मला एक पहिले सांग. नाही, इतिहास जाऊ दे आता. इतिहास गेला. ओमराजे जर गद्दार होते असं तुम्ही म्हणता, मग का त्यांच्यासाठी लढलात? ते आत्ता गद्दार झाले ओमराजे. तुम्ही म्हणता त्यांच्या रक्तातच गद्दारी असं त्यांचे वडील गद्दार, त्यांच्या वडिलांनी गद्दारी केली ना डॉक्टर पद्मसिंह पाटील. 2024 लढलात त्यांच्यासाठी, 19 लढलात त्यांच्यासाठी. तेव्हा ते गद्दार. आम्ही उद्धव साहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही 84 पासून शिवसेनेचं काम करतोय. ह्या गद्दारासाठी आम्ही काम केलेलं नाही. आम्ही ठाकरे परिवाराकडे बघून आम्ही काम करतोय. आणि अशा गद्दाराला आम्ही मातीत काढल्याशिवाय राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यातला शिवसैनिक व जनता. मी धाराशिव शहराला पहिले दिवशी शब्द दिलाय, ह्या गद्दाराच्या तोंडाला मी शेण फासणार आणि माझी ती प्रतिज्ञा कायम आहे. आज ना उद्या तो सापडू द्या, त्याच्या तोंडाला मी शेण फासणार म्हणजे फासणार. ओमराजे गेल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती फटका बसला? ओमदादा किंवा ओमराजे गेल्यामुळे काही फटका बसणार नाही. कारण तुम्ही आता आल्यानंतर पाहिलं असेल की लोकांचा आणि जनतेचा किती रिस्पॉन्स आहे. कारण पेरणीचा हंगाम आहे. हा संपूर्ण भाग हा ग्रामीण आहे आणि इथं सर्वाधिक म्हणजे व्यवसाय हा शेती असतो. शेतकऱ्यांनी शेतातली कामं सोडून फक्त ठाकरेंवर प्रेम आणि ठाकरेंच्या प्रेमात आज ओमराजेंचा जनता दरबार बघून आले. खासदार सोडून गेला, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत गेला म्हणून काही फरक पडलेला नाही. त्यांच्या जनता दरबारमध्ये अजून सुद्धा तेवढीच गर्दी होती. लोक जात आहेत त्यांच्याकडे आता सुद्धा. नाही आता लोकांनी निवडून कशासाठी दिलेलं आहे? जनतेची कामं करण्यासाठी. परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल की हा धाराशिव जिल्हा फक्त ठाकरेंचा चाहता आहे, ठाकरेंवर प्रेम करतो. खासदार कितीही गेले, किती आमदार सोडून गेले शिवसेनेला तरी काही फरक पडत नाही. सामान्य जनता, सामान्य शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. त्याच्यामुळे ही सगळी जनता ठाकरेंवर प्रेम करणारी आहे. ही गद्दारी कोणालाही आवडलेली नाही. मला विश्वास आहे खासदार गेले तसे आमदार जाणार नाहीत म्हणून. 100% आम्हाला विश्वास आहे की आमचे आमदार कुठेही जाणार नाहीत. कारण की आज परत ना ओमराजेच्या रक्तात फक्त गद्दारी हेच झालेलं आहे. आणि आमच्यासारख्या युवकाला तुमच्या माध्यमातून बोलायचं आहे. कारण की जर खरंच ओमराजे एका मायला जन्मलेला असेल तर त्यानं रस्त्यावर यावं आणि आमच्या उमरगा तालुक्याच्या जनतेच्या मतदारसंघात यावं. मी ओपन तुमच्या इच्छेतून चॅलेंज देतो, जर तो गद्दार आमच्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आला तर 100% तिथले शिवसैनिक त्याच्या तोंडाला काळं फासणार आणि त्याची नाकानुंगी करणार. एवढं मी तुम्हाला सांगतो. ओमराजे उजळ माथ्यानं फिरतात. ते काय आता कुठे लपून बसलेले नाहीयेत. मी आज त्यांचा जनता दरबार पाहिला. ते फिरतायत. त्यांनी आम्हाला मुलाखत सुद्धा दिली. ते काय लपून बसलेले नाहीये. 100% तुमचं खरं आहे. तुम्ही म्हणता की ओपन फिरतायत, पण त्यांना वायप्लस सुरक्षा आहे ना. वायप्लस अरे त्याच्या खरंच दम असेल तर वायप्लस सुरक्षा काढून ये म्हणावं सर्वांच्या इच्छा. इथं कळतील ना शिवसैनिक काय दाखवतील. आणि तुम्ही आता म्हणलात जनता दरबार. तो जनता दरबार नाही, जनता भुलवा दरबार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण की त्यांनी आजपर्यंत जनतेला भुलवलंय. 2029ला या म्हणावून 3-3 लाखाने निवडून आले. नाव बदल का म्हणून दिपाळी जप्त करू देतो. 2029ला दिपाळी जप्त करू. 3-3 ओमराजेंच्या विरोधात इथे तुमच्याकडे चेहरा कोण? उद्धव साहेब जी उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणणार. 3-3 लाखांनीच आणणार. कैलास पाटील.
कैलास पाटील खासदार हो खासदारकीला कैलास पाटील. आमदार फुटीच्या पण चर्चा सुरू आहेत ना. नाही कैलास पाटील जाणार नाही, निष्ठावान शिवसैनिक नाही जाणार. कैलास पाटलांनी आज शब्द दिलाय सभेमध्ये की ते सोडून नाही जाणार काहीही झालं तरी. पण आणि दगड जरी दिला आम्हाला उमेदवार म्हणून तरी आम्ही निवडून आणणार दगडाला, पण ओमराजाला एकही मतदान देणार नाही. हा आमचा रोष आहे. निवडून या म्हणा. कारण की उमरगा तालुक्यातील माडस गावातील 1,51,000 रुपये देणगी देऊन ह्या माणसाला निवडून आणलं होतं. आणि तो माणूस जर असं करत असेल तर 100% येणाऱ्या 2029ला त्याला माती खावं लागेल, हे मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, आज उद्धव ठाकरे आल्याने किती फरक पडला? उद्धव साहेबांनी जरी गाढव जरी उभा केले त्याच्या ठिकाणी तर गाढवाला हा 2029चा विषय झाला. आज उद्धव ठाकरे स्वतः इथे आले तुमच्या मतदारसंघामध्ये, किती फरक पडला त्याने? 85% फरक पडला. साहेबांच्या दौऱ्यामुळे आमच्या शिवसेनाकांमध्ये चेतना निर्माण झालेली आहे. आजची गर्दी बघून वाटते की पक्षाला परत पूर्व दिवस येतील. आणि जे एखाद्याच्या जाण्यामुळं लोक समजतात की बाबा ते व्यक्ती म्हणजे आमचा धाराशिव जिल्हा हा त्या उमेदवारांच्या मागे होता, तर तसं काय नाही. आमची जनता ही पक्षनिष्ठ आहे, कोणाही व्यक्तिनिष्ठ नसल्याचं हे आजच्या दौऱ्यातनं दिसून आलं असेल. आम्ही साहेब ठाकरे साहेबांनी जी उमेदवार दिली आम्ही त्यांना निवडून देणार. ठीक आहे, ते 29चा विषय झाला. उद्धव ठाकरे फिरकत नाहीत, प्रचारात येत नाहीत, मैदानात उतरत नाहीत, अशा तक्रारी आहेत. आज आता उद्धव ठाकरे इकडे आले, किती फरक पडला त्याने? फिरतात ना उद्धव साहेब, फिरतात आदित्य साहेब फिरतात, पण त्यांना 100 फिरल्याशिवाय 3 लाख निवडून दिले का आम्ही? पण ते तर त्या निवडणुकांना, त्यांचं म्हणणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचं आधीच नियोजन ठरलेलं ना. ताकद नाही. तुमची एवढी ताकद नाही, तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आणू शकत नाही. तुम्ही खासदार हो की मग तुमच्या तेच म्हणणे, शिंदे फडणवीस इथे आले, उद्धव ठाकरे आले नाही. उद्धव ठाकरेंनी खाल्ल्या लेवलला बघायचं. तुम्ही बघा की तुम्ही कशाला निवडून दिले? तुम्हाला जनतेने तुम्हाला काय निवडून तुम्ही दिलं? म्हणता मॅडम की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून. इथं फक्त ओमराजेची शिवसेना चालवायची होती म्हणून यांनी महाविकास आघाडी होऊ दिलेली नाही. एकमेव कारण हा खासदार ओमराजे लिंबाळकर आहे, म्हणून इथं आमची सत्ता आलेली नाही. त्यांच्या नावासमोर खासदार एक मिनिट, तुम्ही भांडू नका, सगळ्यांना बोलायला मिळेल. मला उद्धव ठाकरे इकडे आल्याने आज किती फरक पडला? उद्धव ठाकरे आज इकडे प्रत्यक्षात आल्याने किती फरक पडला? खूप फरक पडला. शिवसैनिकांना एक स्फूर्ती मिळाली, एक जिद्द मिळाली. आधी यायला हवे होते असं नाही म्हणत. कायमच येत होते उद्धव साहेब आमच्यासाठी, कायमच धाराशिवला याच्या आधी आले होते. इथून 2-3 वेळा दुष्काळग्रस्त जे अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस घर पाहणीसाठी आले होते. वाहून गेलेले शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव साहेब गेलेत. हे यांच्या स्वतःचे कारनामे झाकण्यासाठी उद्धव साहेबांना नाव ठेवून पैसे घेऊन हे गद्दारी केलेले लोक आहेत. उद्धव साहेबांसारखं नेतृत्व, त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना पाहणारा नेता आजपर्यंत महाराष्ट्राने कोणी नाही. उद्धव साहेब तसे आहेत. मला सांगा, आता ओमराजे तर निघून गेलेले आहेत, ओमराजे निघून गेलेले आहेत, कसं काम करणार आहात तुम्ही जमिनीवर? आम्ही आज आतापर्यंत आम्ही ओमराजे ही नाव ठेवून काम केलंच नाही ना. आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर काम केलं आजपर्यंत. ओमराजे संघटन पण घेऊन जातील ना आता सगळं? नाही संघटन कोणी जात नाही, त्यांनी एकट्याने जायचं आता. बघा, मी आज जनता दरबारमध्ये गेले, तिकडे एक सरपंच आले, वडगाव गांजा नावाचं एक गाव आहे, तिकडचे सरपंच आले जे तुमचे होते, मशाल म्हणजे तुमच्या मशाल गटाचे. ऐका 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 त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याला शिंदेच्या शिवसेनेसोबत जावं लागेल, जुळवून घ्यावं लागेल, त्यामुळे आता वाद मिटवा, असं मिटवण्यासाठी ते तिकडे आलेले. ओमराजेंनी त्यांना आश्वासन दिलं की जे मशालवरचे तिकडे होते, मशाल गटातले जे होते असे येतील ना हळूहळू. गेले असतील, 100% एक गेले असतील ते, पण आम्हाला त्यांच्याबद्दल बी काय बोलायचं नाही. त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे, आम्ही सपोर्ट करतो, पण जायचा सपोर्ट नाही. त्यांनी पक्ष सोडायला नको होता, मग काय करायला होतं? नको होता, जागेवर राहायचं. निधी मिळत नाहीत म्हणतात. नाही, काम करायचं असं त्यांचं म्हणणं आहे मी 2009ला विरोधी ऐका 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 कैलास दादा जसे काम करत असेल त्यांनी पण काम करायचं. त्यांचं म्हणणं आहे, ओमराजेंचं म्हणणं आहे 2009ला विरोधी पक्षात बसलो, 19ला फक्त सरपंच आहे, मी निधी मागितला अजून एकदा आमदार सरपंच झाले. आहात. हो, एकदा आमदार झाले. कुठचे सांगतो तुम्हाला, सांगतो, एकदा आमदार झाले, 2दा खासदार. मी 1 रुपया निधी मागितला, मी एकदाही निधी 1 रुपयाही मागितला नाही. 2 मिनिट ऐका. एकदा आमदार झाले, 2दा खासदार झाले. मी 1 रुपयाही निधी मागितला नाही. आम्हाला निधीची गरज नाही. कसं होणार काम? आम्हाला निष्ठा, आम्हाला काम आहे आम्ही करू ना काम. आम्ही करू, आम्ही कामाची गरज, आम्ही निष्ठा राखणारी माणसं आहेत, आम्ही काम करू. निष्ठेवर थोडी लोक मतदान हो करणार ना. ते म्हणतात कामावर. नाही निष्ठेवर मतदान आहे. ऐका 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 प्रश्न ऐका प्रश्न ऐका जर निष्ठेवर मतदान होणार असतं, एक मिनिट प्रश्न ऐका, एक मिनिट
जर निष्ठेवर मतदान होणार असतं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मग ओमराजेंकडे यायला हवं होतं. आमची गाव प्लस आहेत, ते म्हणतात एकही निवडून द्या. आमची गाव प्लस आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी ह्यांची जायची तयारी पूर्ण झालेली होती. ह्यांनी तिकीट विषय जर निष्ठेचाच असेल ना, ह्यांनी ह्यापूर्वी आमदार झालेले आहेत. मागच्या टर्मला बी आपली सत्ता होती, महाविकास आघाडी सत्ता होती, तेव्हा ह्यांना विकास करता आला असताना आज ह्यांना जायचंच होतं. त्यांचं म्हणणं आहे की मी विरोधी पक्षातच राहिलो, मला निधी मिळत नव्हता. हेच तर त्यांचं आमच्या जिल्ह्याला परंपरा आहे. कुठं तर भाई उद्धवराव पाटील असे व्यक्ती होते की बाबा इथं ह्यांनी मुख्यमंत्री पदाला नकार दिलेला आहे. हा, आणि आज जर ते सांगत असतील विकासाचा मुद्दा, मला एक म्हणजे तळमळीनं बोलायचं इथं की एक मुलगी होती, 1650 रुपये तिनं दिलतं चिंचा फोडून. त्या मुलीच्या भावना विचारात घ्यायच्या. तिला माहित आहे का? बरं, तुम्ही आधी एक परंड्याला माणूस होता, अंध व्यक्ती होता, जे तो असं एक रील, मी स्वतः सोशल मीडियाचा पदाधिकारी आहे, तो ही रील एवढी व्हायरल केली होती ओमदादाने की बाबा त्या रील मध्ये म्हणतोय तो अंध व्यक्ती आहे किंवा तो म्हणतोय की बाबा दादा मला तुम्हाला अर्ज भरायला यायचं होतं, मला जमलं नाही. मग तो व्यक्तीला माहित बी नाही ओमराजे काळा आहे, गोरा आहे, कसला आहे. पण त्या बिचाराच्या तर भावनाचा विचार करायचा. तो व्यक्ती अंध आहे, त्याचा किती मजे जीव असेल किंवा ओमदादा चांगले आहे, ते असे काम करते तसे करते. ती जी मुलगी चिंचा फोडून देते, आज तिला काय वाटत असलं, आपण एका गद्दारी करणाऱ्या व्यक्तीला आपण बळ दिलं वाटत असेल, ही भावना आहे. आणि असं कुठं काय म्हणजे कुणाच्या त्यांचा विषय निष्ठेचा नाही, त्यांना जायचंच होतं. त्यांनी आमचे उमेदवार बी असे दिलेत. त्यांनी म्हणतात ना, आज तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही म्हणता की उद्धव साहेब फिरले नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला, उद्या ग्रामपंचायत लेवलला बी जर तुम्ही सभा ठेवा म्हणलं तर कसं चालेल? तुम्हाला आज आम्ही 3.5 लाखाचं बहुमत दिलेलं आहे. तुमच्या चॅनलने खासदारकीच्या निधीचा हिशोब दिलेला आहे. हे जे गद्दार झालेले आहेत ना 6 खासदार, त्यांचा निधीचा हिशोब जो 18-20 कोटी जो निधी यांना मिळाला होता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, ते सुद्धा ते खर्च करू शकले नाहीत. आणि हे नवीन निधीची अपेक्षा करतात. नुसतं ट्रान्सफॉर्मर बदलून आणि रील बनवून माणूस खासदारकी होऊ शकत नाही. आणि हे जे 3.5 लाख मतांची मताधिक्य त्यांना मिळालेलं ताई, ते त्यांना निष्ठेने मिळालेलं आहे. त्यांनी पैसे खर्च नाही केले. सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी खर्च केलेला आहे. आज मी एक सकाळचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी इथे एका हॉटेलमध्ये नाश्ता करत असताना त्या हॉटेलच्या मालकाने, तोही बिचारा निष्ठावंत शिवसैनिक आहे, तो अक्षरशः रडला आणि म्हटला की मी माझ्या पदरचे पैसे खर्च करून या ओमराजे निंबाळकर, म्हणजे आता राज वाटते आम्हाला त्याला राजे बनायची, खाजे निंबाळकर या माणसाने अक्षरशः निष्ठेवर तो निवडून आला, कार्यकर्त्यांच्या पैशावर निवडून आला. का त्याला माहिती नव्हतं की 2024ला मी निवडणूक लढवतो, मी विरोधातच राहणार म्हणून? तेव्हा तुला चाललं सगळं. 3.5 लाख मतं, मी हे निष्ठेची मतं आहेत ताई, पैशाने विकत घेतलेली. त्यांचं आज मी त्यांची मुलाखत घेतली. त्यांचं म्हणणं आहे की 1-2दा निष्ठेवर निवडून देतील, समोरून जर असा मोठ्या प्रमाणात निधी ओतला जात असेल तर लोक सतत निष्ठेवर निवडून देतील. धाराशिवचा एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. जो शिवसैनिक आहे तो एक निष्ठेनं प्रामाणिकपणे ओमराजेच्या मागे राहिलाय. आम्हाला लाज वाटती. आज त्या माणसाला खासदार आम्ही केलंय, 1 नवा रुपया दिलेला नाही त्या माणसानी. कुठल्या असे त्यांनी जशी प्रेस नोट घेतली, जाब विचारायचं का त्यांना? आता ते 2 वर्ष विचारायचं समोर. आता सापडू द्या की मग विचारणार. माझ्या लहान लेकरांना गल्ला फोडून पैसे दिले इलेक्शन मध्ये, मला यादच आहे त्याचं परतफेड करायचं. मला माझ्या लेकरांना 1600 रुपये दिले त्याला निवडणुकीच्या टायमाला गल्ला फोडून. ते पैसे मला परत पाहिजे यादा सकट, नाहीतर तुला मुडदाचा 2029ला. मॅडम की जो धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहे, टोटली लोकसभा मतदारसंघातून की जसं आता ह्यांनी यांची मांडली तसं जे आपण लहान बाळासाठी खाऊसाठी पैसे देतोय, आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे धाराशिव लोकसभा तालुके आहेत ना, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक बाळाने त्याला गल्ला फोडून दिलाय. आज कमीत कमी त्या बाळाने मला सांगा, जे चॉकलेट घ्यायचं की त्याच्यावरती गदा मारून त्यांनी त्याला निधी त्यांचे पैसे दिलेत. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणताय की ते निधीसाठी गेलेत, तर मला सांगा लाज वाटत ना त्या बामट्याला की मतदान करताना मशाली मतदान घेतलंय, तर त्यांनी आमचं मतदान माघार द्यावं म्हणजे राजीनामा द्यावा आणि विकास करण्यासाठी त्या गद्दार मिंदे गटात जाऊन त्यांनी निवडून लढवावी, त्याच्यात दम असेल तर. एक मी माझे भावना व्यक्त करणार आहे, ते व्यक्त करताना मला सुचणार नाही म्हणून थोडं लिहून आणलं. 1 मिनिटाचं. या राज्यात जे घडतंय ना, ते रंगाबिल्लाच्या सांगण्यावरून घडतंय. मिंदेची फोडाफोडी त्याच्या सांगण्यावरून चालू आहे. आजची शिवसेना पक्षस्थिती सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष नाव चिन्ह निकालात 4 वर्ष उशीर झाल्यामुळे झालेली आहे. हे उल्हास बापट सांगतात, मी नाही सांगत. ज्येष्ठ विधिज्ञ जे भारतातले ते. पुढे ऐका. हे भाषण आहे ना, ऐका मी तुम्हाला या भावना उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी मांडलेल्या आहेत. मी आता इथे जे आलेले आहे, मला ऐका. प्रत्यक्ष कोर्ट रूपाने
ऐका ना, मला भाषणातले मुद्दे नको. भाषण ऑलरेडी उद्धव ठाकरेंनी बोलून झालंय. धाराशिव लोकसभेचं मतदान असताना त्या दिवशी पाठ सांगितलेल्या एका युवकाचा म्हणजे बुकसून खून केलाय. त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख काटमोर साहेब आणि तिथं उपस्थित होतो. मला एक सांगा, हे उद्धव ठाकरेंना माहिती नाही? एक वेळेस आपण मानून चालू ते मुंबईत असतात, तुम्ही तर धाराशिवमध्ये असता, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती त्यांनी होत्या? मदत केली ना त्यांना की एसपीना तिथं पाठवलं जागेवरती. त्याचा तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं काय माहिती होतं? या सगळ्या गोष्टी? जसं आज उद्धव ठाकरे म्हणतात की मला खरंच माहिती नव्हतं, पण तुम्हाला धाराशिवमध्ये असून या गोष्टी माहिती नव्हत्या. आम्ही बूथवर थांबलेलो होतो, हत्या झाली, सेम डेला लगेच सगळा जिल्हा, तुम्ही बाईट केलेले असतात, सगळ्या जिल्ह्यापर्यंत गेलेले होते ना बाईट. तो माहिती आहे का खून माहिती नव्हतो का? जो माणूस तिथं मतदान थांबत तिथं जाणून बुजून म्हणजे शिंदे गटाच्या लोकांनी त्याचा खून केला त्याचा. बरं, एक मला सांगा, आता सगळेजण असं म्हणतात की आदित्य ठाकरेंनी सुद्धा वारंवार इथे यावं. मगाशी उद्धव ठाकरेंनी एक उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे की अंबादास दानवे जो मोर्चा करतील त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे येतील किंवा मी पण येईन, मी नाही आलो तर आदित्य येतील. खरोखर असं वाटतं की आदित्य ठाकरेंनी इथे वारंवार दौरे करायला? निश्चित. ओमराजे काय म्हणलं, उद्धव साहेब फिरणा झाले ते म्हणलं. ही खोटं बोलून आता काहीतरी मत परिवर्तन करायचा नाद आहे. इथं आदित्य साहेब फिरायची गरज नाही, याने उद्धव साहेब फिरायची गरज नाही. इथला कट्टर शिवसैनिक फक्त मशाल आणि मशाल बघूनच निवडून देणार आहे. अशा गद्दाराला थारा देणार नाही. ओमराजेला 3,29,000 मतांनी निवडून दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? आम्ही आदित्य ठाकरे उद्धव साहेबाला इथं बोलवायसाठी दिलेला आहे का? यांनी परिवर्तन करायला ह्याच्या हातात आहे का उद्धव साहेबाच्या हातात आहे? जिल्ह्यात काय कमी आहे, काय जास्त आहे, यांनी बघायला पाहिजे ओमराजेने, उद्धव साहेबांनी नाही पाहिजे. हा तर ते मला एक आवर्जून उल्लेख करावा लागतो किंवा आता तुम्ही निष्ठेचा उल्लेख केला, मतं कोणाची ओमदादाच्या मागच्या येते का काय? ओमदादाच्या गावाला त्यांची ग्रामपंचायत आहे का विचारा. म्हणजे जर व्यक्तिनिष्ठ मते असतील तर ते तशी घटना, त्यांच्या गावात ग्रामपंचायत बी येत नाही. आणि जर एखाद्या पक्षावर लोक विश्वास ठेवतात, एखाद्या उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि आम्ही मशालीवर विश्वास ठेवून एवढंही केलेलं आहे, तेव्हा 3.5 लाख मते पडतात. नसेल तर जर व्यक्तीवर जर जायचं झालं तर स्वतःची ग्रामपंचायत बी त्यांनी कधी आणलेली नाही, विचारा त्यांना. आत्मविश्वास आहे ना, माझं सर्व शिवसैनिकांच्या, धाराशिव जनतेच्या वतीने मागणं आहे की त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा मिंदे, भाजप वगैरे वगैरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे ना, ज्यांच्या वडिलांचा खुनाचा आरोप आहे, आता त्या राजे म्हणायला लाज वाटते, त्याला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावायला लागणार आहे आता महायुतीमध्ये. एवढी शोकांतिका आहे, एवढी मोठी शोकांतिका आहे. 20 वर्ष हा माणूस केस लढतोय आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. किती म्हणालात? 300 कोटी रुपये घेतले. 300 कशावरनं सगळ्या जिल्ह्यात चर्चा उठत चर्चा आहे ना सर? ते म्हणतील पुरावे आणा. पुरावे निघतील की पुढे? ते तर मुंबई तकच्या मुलाखतीत हे म्हणालेले आहेत की मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार. 5 वर्ष किती बोंबलत हिंडला होता तू? 100 कोटी घेऊन पालता पडलास. आता तू किती कोटी घेऊन पालता पडलास? 300 कोटी घेऊन पालता पडलास म्हणून राहिले जिल्ह्यात लोक. मंत्रिपदाच्या शर्यतीत श्रीकांत शिंदे आहेत, ओमराजे कुठं नंबर लागणार आहे? आणि ओमराजे निंबाळकर ग्रामपंचायतचे सदस्य असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले, 2दा खासदार केले. आता गोवर्धनवाडीत निवडून येऊन दाखवा म्हणावं खासदार साहेबांना. चलो, तर अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आपण इथनं जाणून घेतलेल्या धाराशिव मधल्या. हे जाणून घेणं यासाठी महत्वाचं आहे कारण की ओमराजे म्हटल्यानंतर धाराशिव असं समीकरण झालेलं होतं. ते समीकरण आता तुटलेलं आहे आणि अनेक शिवसैनिक त्याच्यामध्ये आता कैलास पाटलांना रिप्लेस करू पाहत आहेत. तर बघूया ही कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामधलीच ऍक्च्युअल शर्यत सुरू होते का आणि ग्राउंड लेवलवरचा प्रेझेन्स हा इतका आता जसा जोश दिसतोय तेवढाच तो खरोखर कायम राहतो का? आंदोलनं इथे दावे केलेले आहेत त्या पद्धतीने खरोखर हाती घेतली जातात का? ठाकरे परत धाराशिव जिल्ह्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दिवसभरातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राजेश रेवणकरसह मी अनुजा, मुंबई तक, धाराशिव.